दीपाच्या जागी मी येऊन याला रंगेहात पकडेन असं ठरलं. अगो बयो साहेब, डिट्टो डिट्टो मी आहे. दीपा, ही तू नाही, ही अप्पी आहे, माझी बायको अप्पी. तुम्ही दोघी सेम टू सेम दिसता, आता काय डाऊट नाही ना? अहो आता शंकाच नाही ना साहेब. दीपा, मी नसताना तू आमची जी काही मदत केली आहेस ना ती मी कधीच नाही विसरू शकणार. माझ्या अमोलला, माझ्या घराला तू भावनिक आधार दिलास. खरंच थँक्यू. साहेब, यांनी हे काय बरोबर नाही केलं बरं का. अहो या आपण मॅडमनी आले आले मला माझी फाईल दाखवली. अहो ते आभार मानून राहिले माझे. अगं दीपा, असं काही नाही अगं. दीपा, असं अजिबात नाहीये. अगं आजकाल कोणीच कोणासाठी एवढं सगळं करत नाही, म्हणून मी म्हणाले आणि म्हणून आभार मानतेय तुझे. मॅडम, साहेब आहे ना कायम म्हणायचे माई अप्पी अशी, माई अप्पी तशी. आज मला कळू राहिलं मॅडम, लोक तुम्हाला का मानतात ते. का मानतात? अहो कारण तुम्ही लहान विचार करतच नाही ना. आता एवढे दिवस तुम्ही नव्हतात तरी बी तुम्ही साहेबांवर विश्वास नाही दाखवला आणि उपर तुम्ही माझेच आभार मानून राहिल्या. भया काय बाई आहे. दीपा, अगं तेवढा समजूतदारपणा आहे आमच्यात, पण एक समजून गोष्ट तुला पण घ्यावी लागणार. काय? हे बघ, आज फाईल घेऊन जाताना तू नाही तर माझ्याबरोबर आप्पी येणार आहे. ती साहेब, अहो बायकोला बघून काय खिट्टी सरकली होय तुमची. अहो काय बोलू राहिले तुम्ही. तिकडे माझी चिली पिली अडकल्यात आणि तुम्ही चालला वे तुमच्या बायकोला घेऊन. अर्जुन, काय बोलते ही मुलगी. ए, आम्ही काय तिकडे पिकनिकला चाललोय. तू गप. दीपा, ती पण पोलीसच आहे. यो साहेब, अख्ख्या फॅमिलीमध्ये तुम्ही काय फौजदारच भरलेत होय. मॅडम सॉरी बर का. अहो माही चिली पिली आहेत ना तिकडं, म्हणून मला जायचंय. हो बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तू जा दीपा. अप्पी अगं. अर्जुन, दीपा, तुला जायचंय ना, तू खरंच जा. हां, पण तिथे गेल्यानंतर ती लोक कोण असतील, कशी असतील, त्यांच्याकडे कुठली हत्यारे असतील, ते तुला नेमकं काय करतील हे आम्ही नाही सांगू शकत तुला. तुम्ही घाबरू राहिलं का मला. आणि तसं असून ना मी घाबरलेली आहे, पण तरी बी मीच जाणार. हां, मीच जाणार.